गाईज सध्या आम्ही आलेलो आहे दगडूशेठला नाही का गणपतीला असंच दर्शन घेण्यासाठी आणि दर्शन वगैरे झालेलं आहे आमचं सर्व गावचा हा भाव आहे आपला आणि दोघंजण आलेले नाही का फक्त दगडूशेठचं मंदिर तुम्हाला तर माहितीच असं नाही मंदिर हे संपूर्ण दगडूशेठचं मंदिर आहे आणि हा का गणपती दगडूशेठ गणपती हलवाई दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर तुम्हाला आतला व्ह्यू दाखवतो नाही का म्हणजे दुकान वगैरे तर खायचे आतलं गणपती दाखवतो मी तुम्हाला थोडं म्हणजे गणपती बाप्पाचं दर्शन मंदिर असं नाही रस्त्यावरती असं हार्ड आहे हे पाहू शकता इकडं गुढीपाडव्याची थीम आहे पूर्ण गुढीपाडवा थीम ऑफ द गुढीपाडव्याची थीम नाही का गणपतीला पूर्णपणे आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आता आम्ही आता घरी निघणार आहे नाही का गाड्यांचा आवाज आहे बाहेर भरपूर तुम्हाला काय आवाज येणार नाही एवढा पाहू शकता चष्मा गाडीचं आता आम्ही चालवलं आहे ना शनिवार वाड्याला पाहू शनिवार वाड्याला जाऊन काय होतं विषय नाही का तेव्हा का दगडूशेठचं मंदिर पूर्ण दगडूशेठ मंदिर नाही का आता काहीच बेसिस शनिवार वाडा आणि आम्ही आलेलो शनिवार वाड्यात आत्ता सध्या तुम्ही मागे आम्ही आलेलो सध्या शनिवार वाड्याची बाहेरची परिस्थिती इकडं अशी नाही का आणि आम्ही इकडे नाही का आता इकडे नाही असं वातावरण बघा हा भाव आणि इकडं का हा इथनं एंट्री नाही का अशी इथं माहिती वगैरे लिहिलेली बरंच नाही का फ्लॅक्सवरती इथं असं विषय नाही का बाहेर रस्ता इकडं दगडूशेठ नाही का तर बोललो आल्यासारखा थोडा तरी ब्लॉग तरी पाहिजे ना काहीतरी मग आल्यासारखा ब्लॉग काढू शकतो 10 मिनटाचं काढणार आहे 3 मंदिर आहेत ते तिकडं पण फिरायला जाणार आम्ही एकच ब्लॉगमध्ये मी तिने टाकू शकतो शक्यतो तर हे पाहू शकता कपल फक्त इकडं नाही का बाकी कोणचा विषय नाही इकडं कपलनीच यावा इकडं बाकी नाही कोणी इकडे यावा आपण इथं सदा कदा नुसतं फिरवतोय कोण नाही जोडणार रे ओनली कपल्स दिस इज काका ओनली द सिंगल बाकी सब मिंगल काहीच आम्ही आलेलो आता शनिवार वाड्यात नाही का आतमध्ये मागचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता का तुम्ही तर पाहिलाच म्हणायला पाहू शकता म्हणजे काय नाही असा विषय पाहिलंच नाही मोबाईल मला पकड दिन झाला हाती येतोय नाही का मध्ये नाही का हा आलाय घडी याला दाखवायचा होता नाही का शनिवार वाडा म्हणून शनिवार वाडा आम्ही तिकीट काढला 20-30 रुपये पण काही उपयोग नाही फुकट आहे तिकीट 28 रुपये फुकट होतं काही उपयोग नाही का इकडं ओनली कपल आम्ही दोघंच आले पण जा सोबत कोणीच नाही आम्ही आले दोघंच म्हणायला तर हे काय ना आम्ही फिरणार आता ब्लॉग तर होणार आमचा तेवढा तर एक फायदा झाला आल्याचा ब्लॉग काढणार आणि निघणार घरी बाकी काही विषय नाही ऊन तर भरपूर होणार थोड्या वेळाने चला भेटू नंतर कधीतरी हेच तर आता आमचं झालं सगळं फिरून नाही का इकडं आलो लास्ट पॉईंटला आम्ही बरं आता पूर्ण आणि आता बाहेर जायचा विषय नाही का कारण फिरण्यासारखं नाही काय इथं आणि आम्ही त्याच्यात आहे पण मग आमच्यासाठी नाही तर बघू आता निघायचं बाहेर लई टाईम झाला काही उपयोग नाही आमचा फिरून एकदा एक्झिट 40 रुपयाचं काहीतरी खाला असतं पोटाला ते परवडलं असतं चला थोडं ब्लॉग बनावं लागतं ना मध्ये तर बनवायचं थोडं नाही का आता पायऱ्या बघा कशा तिथं खाली उतरायला विषय पायऱ्यांचा तर कसं काय कारण हा जुन्या काळातला नाही का भरपूर मंदिर काय म्हणतात किल्ला त्यामुळं आहे असा विषय नाही थोडासा तर बाकी काय नाही थोडं आता इथं माहिती पुढं ते वाचून तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगतो म्हणजे कसा विषय काय नक्की तर ते पहा
इथं माहिती वगैरे तरी नाही तुम्ही पाहू शकता. इथं पाणी वगैरे शुद्ध पाणी वाटते मला, पण ते चांगलं नाही का आतून दिसते स्पष्ट. हे पाणी वगैरे चांगलं नाही, त्याच्यात मासे वगैरे नाही दिसत, पण आहे ते इंग्लिश होतं वाचताना सर, येते मराठी वाचा नाही का. स्पेशल आपल्यासाठी फुलाची झाडं नाही म्हणजे मस्त व्ह्यू नाही का इथं. आता म्हणजे फोटो वगैरे काढला आम्ही इथं, आता निघायचंच नाही का म्हणजे बाहेर. लय वेळ झालं बसलेलं इकडं, किंवा वरती इकडं किल्ला आहे. आणि इथं माहिती नाही का का 18व्या शतकात इथं तुम्ही स्कॅन करून तिकीट पण काढू शकता असं वाटतं मला. बाहेर पण आहे इथं नाही का, आत पण आहे. आणि ही माहिती वाचा निवांत, ब्लॉग थांबवून, काही टेन्शन नाही, वॉच टाईम वाढल. आणि हा का इथं पण आहे माहिती, निवांत वाचा, ब्लॉग थांबून वॉच टाईम वाढवा माझा. शनिवार वाडा. आणि हा वरचा नाही इकडं आता म्हणजे फिरून वगैरे झालं आहे आमचं सर्व. हा वाचत नाही का, ज्ञान घ्यायचं ना त्याला शनिवार वाड्याबद्दल काहीतरी. तर सध्या आपलं झालेलं दर्शन म्हणजे हे काय फिरून वगैरे झालं, आता एक्झिट घ्यायचं आपण नाही. बॅग घेतली का इथं असं एक्झिटला नाही का, एक्झिट घ्यायचा होता, घेतला एक्झिट नाही बाहेर नाही का. चला घरी, लय झालं फिरून, भरपूर फिरलो. शनिवार वाडा तुम्ही पण फिरा, पहा, थोडं दाखवला मध्ये कारण मूड नव्हता एवढा चांगला ब्लॉग काढायचा. मोबाईल आहे म्हणून काढलाय, बाकी काय विषय नाही का. तुम्ही पाहू शकता मागं शनिवार वाडा माझा, मागं शनिवार वाडा. पूर्ण बघायला असेल तुम्ही फिरायला आहे. आता मी काय जास्त काढणार नाही, बघू किती काढते नाही का. आता त्याच्यावरती जेवढा ब्लॉग काढेल तेवढा काढेल, नो फोटोग्राफी. पण आता मी काढतोय फोटोग्राफी, बघू माझ्यावरती फक्त आक्षेप नका घेऊ, काय विषय नाही. मंदिर बघू शकता तुम्ही. गाईज एक्झिट केलेलं आहे आम्ही नाही का. इथं वरती मंदिर आहे असं, इथं आतमध्ये अलाउड नाही का फोटो वगैरे. तर इथनं खाली यायचं पायऱ्यांनी, धुवायचं वगैरे काम चालू आहे बाहेर मस्त, वातावरण शांत आहे, फोटो वगैरे काढणार. खाली भुयारा जायचं असं मंदिर आहे आतून नाही का. इथे छोटे मंदिर आहेत भरपूर नाही का असे. इकडं पण नाही का मंदिर आहे, आंघोळ वगैरे स्नान चालते तिथं देवाची. आणि व्ह्यू तर खूप छान आहे नाही का, असा मस्त मनमोकळा वातावरण पण शांत आहे, पब्लिक पण कमी. आणि आज आम्ही आल्यामुळं मंदिर पण उघडे नाही का. नाही तर पहिलं काय होतं विषय, एकदा येऊन गेलं मंदिर बंद होतं. वातावरण कसं मस्त का नाही. एकदा येऊन गेलेलं आम्ही, त्यावेळेस मंदिर बंद होतं नाही का, त्यावेळेस आम्ही आलेलो. आता आलं आहे, आता मंदिर उघडं आहे, तर चांगली गोष्ट आहे नाही का. मस्त मंदिर ॲस्थेटिक मंदिर आहे नाही का, असं म्हणजे चांगलं आहे खूप. तर तुम्ही पण भेट द्या मंदिराला एकदा नक्की. फोटो वगैरे काढायचे ते हां. हे पाहू शकता मंदिर, काहीच ते पाहू शकता तुम्ही मंदिर. असं वातावरण आहे. हा चपला घालायला खरा खालता आपल्याला मी शूज घातलेले, सॉक्स आहेत माझ्या पायात नाही का. मंदिर वगैरे बघा कसं मस्त आहे नाही का, व्ह्यू वगैरे. तर तुम्ही म्हणजे शांत वातावरण आहे, खूप सायलेंट वातावरण आहे बघा. इकडं बागेत येऊ नका, इकडं फिरा. जोडप्याचे यायचं असेल तर आमच्यासारखं हे असेल नाही का. नाही पण आम्ही आलो दर्शन घेण्यासाठी, कारण झालं नव्हतं नाही का दर्शन मागच्या वेळेस, त्यामुळे यावेळेस आलो आम्ही. तर पाहू आतमध्ये काही अलाउड नाही फोटो वगैरे काढणे, त्याच्यामुळे नाही काढलं काही, तर बाहेरच काढलेत नाही का.